सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 16वा समास 7वा महद्भूत निरूपण। श्रीराम पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ अग्न, अग्नीचे मूळ पवन मागा निरूपेले। आता ऐका पवनाचे मूळ, तो हा अंतरात्माची केवळ, अत्यंतची चंचळ सकळांमध्ये। तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊन बैसेना। ज्याचे रूप अनुमानेना वेदश्रुतीसी। मुळी मुळींचे स्फुरण, तेची अंतरात्म्याचे लक्षण। जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले। एक विष्णू महद्भूत, ऐसा भूतांचा संकेत। परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे। आत्मयाच्या चपळपणा पुढे वायतो किती बापुडे। आत्म्याची चपळपण रोकडे समजून पहावे। पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले, नाना शरीरी विळासले। विवेकी जनासी भासले जगदांतरी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून ह्या संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। आपण मागील संत संघामध्ये माऊलींच्या मुखातून सुंदर असं वायूविषयी निरूपण ऐकलं। माऊलींनी त्यात म्हटलं आहे की आपल्यातील जो दास्यभाव आहे गुरूंबद्दलचा, हा वायू वेगे जर आपण वाढविला तरी हा चराचरामध्ये व्याप्त असणारं जे आत्मतत्व आहे, जो अंतरात्मा आहे, त्याचं गुरूंच्या कृपेने आपल्याला दर्शन होईल। आज दशक 16 समास 7 ह्या समासामध्ये समर्थांनी महद्भूत या विषयावर निरूपण केले आहे। मग महद्भूत म्हणजे तरी काय? तर समर्थ सांगतायत की पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचं मूळ अग्नी, अग्नीचं मूळ वायू आणि वायूचं मूळ म्हणजे काय? तर ह्या जीवसृष्टीमध्ये नांदणारा जो चंचल अंतरात्मा आहे तोच वायूचं मूळ आहे। मग हा अंतरात्मा ज्याला परब्रह्माला मूळ जे स्फुरण निर्माण झालं ते स्फुरण म्हणजे काय? त्या अंतरात्म्याचं खरं स्वरूप आहे। मग समर्थांनी या अंतरात्म्यालाच ईश्वर म्हटलं आहे, खरा देव, ईश्वर, जगदीश्वर असं म्हटलं आहे। आणि ह्या जगदीश्वरापासूनच 3 गुण निर्माण झाले, रज, तम आणि सत्व। त्याचप्रमाणे
5 पंचमहाभूते निर्माण झाली. आणि या 5 पंचमहाभूतातील आकाश हे एक प्रमुख असं भूत आहे. आणि या आकाशालाच श्री समर्थांनी महाविष्णू म्हणजेच काय तर अंतरात्मा किंवा महद्भूत असं म्हटलं आहे. मग असा अंतरात्मा ज्याचा थांग पत्ता वेदांना सुद्धा लागला नाही आहे, श्रुतींनी सुद्धा नेती नेती म्हटलं आहे, मग अशा अंतराचं वर्णन तरी काय करणार. तो आपल्या देहामध्ये जन्मक्षणी येतो, निर्गुण रूपाने येतो आणि जेव्हा अंत होतो आपला तेव्हा तो निराकारी आपल्या देहातून निघून जातो. समर्थांनी म्हटलं आहे की हा देहामध्ये शरीरामध्ये विलसत असतो हा अंतरात्मा. शरीररूपी गाव हा अंतरात्मा चालवत असतो, गुप्त असतो आणि आपली सर्व शरीराकडून सर्व कामे तो करून घेत असतो. तो पूर्ण आपल्या पिंडामध्येच हे राहिला आहे का, व्यापला आहे का, तर तो पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून उरला आहे. तो इतका विलक्षण असा चपळ आहे की त्याचं चपळपण वाऱ्यापुढे सुद्धा तोकडं आहे. मग असा हा अंतरात्मा, मग हा अंतरात्मा अष्टधा प्रकृतीपासून जेवढी देह निर्माण झालेत त्या देहाला जो आकार जे रूप निर्माण झालं आहे ते कशामुळे झाले बरं, त्या अंतरात्म्यामुळे निर्माण झालं आहे. आणि समर्थ पुढे काय सांगतायत की तो जगामध्ये विस्तारला आहे. कशामुळे विस्तारला आहे तर स्थूल देहामध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद असतो, परंतु सूक्ष्मामध्ये फक्त अंतरात्मा आणि अंतरात्माच असतो. मग समर्थांनी सांगितलं की आपल्या देहामध्ये असणारा लिंगदेह आणि सूक्ष्मदेह यामध्ये जी भावना असते, जी वासना असते, त्या वासनेवरून आपल्या प्रत्येकाला पुरुष आणि स्त्रीदेह निर्माण मिळत असतो. आणि मग देहात्मताच्या योगाने तो हा अंतरात्मा सुख दुःख भोगतो आणि पुढे तो विस्तारत जातो. मग असं हे आत्मतत्व हा अंतरात्मा आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही आहे, तर काय केलं पाहिजे ते ओळखलं पाहिजे. 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली असे चांगदेव यांनी सुद्धा या आत्मतत्वाला ओळखलं नव्हतं. आणि म्हणूनच या आत्मतत्वाची ओळख करून देताना ज्ञानेश्वर माऊलींनी एक सुंदर अभंग इथे आहे. भाविको, ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं आहे, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिला माझा मीच. त्यांनी सांगितले चांगदेवाला की ह्या चराचरातील भगवंत, ह्या चराचरात जो सामावलेला आहे तो मीच आहे. असं आपल्या माऊलींनी सुद्धा काय सांगितलं आहे की ह्या चराचरातला अंतरात्मा म्हणजे तो देव मीच आहे आणि तुम्हीही देव आहात, परंतु आपल्याला ह्या ज्ञानचक्षुशिवाय तो दिसू शकत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, माऊली नेहमी सांगतात की मीच अंतरात्मा आहे. आपण बऱ्याच वेळा ती अनुभूती घेतलेली आहे, ती प्रचिती घेतलेली आहे की ज्या वेळेस आपण माऊलींना सांगतो की माऊली मला 4 वाजता उठवा, मला 3 वाजता उठवा, तेव्हा माऊलींना आपलं घर माहिती असतं, आपलं नाव माहिती असतं, आपलं बेडरूम माहिती असतं, पण आपल्याला 5 मिनटं आधी येऊन उठवतात ना. मग ही अनुभूती आपण घेतली आहे ना. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण जरी असलो तरी आज आपल्या मनातलं दुःख त्यांना कळतं. त्या संकटामध्ये येऊन तिथे आपल्याला ते सोडवत असतात. मग अशी ही गुरुमाऊली जी स्वतः अंतरात्मा आहेत, मग त्यांच्याशी समर्थ काय सांगतात, त्या अंतरात्म्याशी तदाकार आपण व्हायला पाहिजे, समरस व्हायला पाहिजे. कारण अंतरात्मा हा पूर्ण आहे आणि आपण माणूस प्राणी अपूर्ण आहोत. मग तदाकार झाल्याशिवाय तो दिसणार आहे का. मग यासाठी आपण इथे एक दृष्टांत घेऊया. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बालपणी काय करायचे, यमुनेच्या काठी वाळवंटामध्ये खेळायचे. पेंद्या बोबड्या वाकड्या ह्या सगळ्या त्यांच्या सवंगड्यांबरोबर खेळायचे. आणि एक दिवस त्यांना असं वाटतं की खरोखरच ह्या सगळ्यांनी माझं रूप जाणलं आहे का, माझं खरं स्वरूप जाणलं आहे का, हे पाहूया. आणि मग ते सगळ्यांना एकत्र करतात आणि म्हणतात की मित्रांनो, सवंगड्यांनो, आज आपण काय करूया तर एक खेळ खेळूया, लपंडावाचा. सगळे जवळ येतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मला प्रथम ओळखेल, जो मला प्रथम शोधून काढेल तो माझा 1 नंबरचा मित्र. मग चला तर आपण खेळूया.
पण खेळ असा आहे, मी लपेन आणि तुम्ही सगळ्यांनी मला शोधायचं आहे. आता भगवान श्रीकृष्णांचा 1 नंबरचा मित्र व्हायला मिळणार म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि मग भगवान श्रीकृष्ण सांगतात की काय करा, डोळे मिटा सगळ्यांनी, मी लपतो. सगळे डोळे मिटतात आणि भगवान श्रीकृष्ण गुप्त होतात आणि आवाज देतात की डोळे उघडा, मी आता लपलो आहे, मला शोधून काढा. पण ते सगळे जी गवळ्यांची मुलं असतात ती काय करतात, श्रीकृष्णांना शोधण्यासाठी आवाज तर जवळ येतो आहे पण दिसत नाही आहेत कुठे. मग ते काय करतात, कोणी वृंदावनात जातं, कोणी त्या यमुनेच्या पाण्यामध्ये त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु पेंद्या काय करतो, त्याला असं वाटतं अरे मी तर खाली बसलो होतो आणि उठेपर्यंत ही सगळी मुलं श्रीकृष्णांना शोधायला निघूनही गेली, किती दूर निघून गेली. आता माझ्या भाग्यामध्ये हे काही नाही आहे की मी त्यांचा खरा 1 नंबरचा मित्र होईन. कारण ह्यांचा कोणाचा नंबर लागला तर माझं भाग्य अपुरंच म्हणावं लागेल. परंतु भाविक हो, हा पेंद्या इतका शहाणा होता. तो काय म्हणाला माहिती आहे, तो म्हणाला की जर मी खरा त्यांचा मित्र असेल तर ज्या जागेवर मी बसलो आहे त्या जागेवर मला त्यांचं दर्शन होईल. आणि मग ते काय करतो, तो पेंद्या काय करतो, खाली पुन्हा बसतो, हात जोडतो, डोळे मिटतो आणि मनातल्या मनात त्यांची मूर्ती, श्रीकृष्णांची मूर्ती अंतःकरणामधून चिंतन करून आठवू लागतो. म्हणजेच काय, तदाकार होतो त्यांच्याशी. आणि लगेचच भगवान श्रीकृष्ण तिथे प्रगट होतात आणि त्याला म्हणतात की शाब्बास, तूच माझा खरा मित्र आहेस. आणि त्याला गाढ असं आलिंगन देतात. आणि हे सगळं ती सगळी गवळ्यांची मूर्ती बाकीची सवंगडी पाहत असतात. आणि मग श्रीकृष्णांकडे येतात आणि सांगतात, बघ तू आम्हाला फसवलंस ना, तो जागेवरही बसला परंतु तिथे येऊन तू त्याला दर्शन दिलंस, आम्ही मात्र तुला सगळीकडे शोधतोय, मग तू इतका वाईट का वागलास आमच्याशी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला हसत हसत म्हणाले, अरे बाबा मी खरंच लपलो होतो, परंतु त्याने जाणलं होतं मला कसं शोधायचं, हा मार्ग त्याला सापडला होता आणि म्हणून मी त्याच्यासमोर प्रगट झालो. तात्पर्य भाविको सांगायचं हेच आहे की हा मार्ग त्या सवंगड्यांप्रमाणे आम्हालाही माहीत नाही आहे. मग तो कोणाला माहिती आहे, तर ज्यांनी ह्या चराचरातील भगवंत जाणला आहे. जे असे जगत असतात की मी देह नाही, हे मन ही बुद्धी माझं नाही आहे, तर मी एक आत्मा आहे, अशा ह्या वृत्तीमध्ये जे जगत असतात ते सतत अनुसंधानामध्ये असतात त्या भगवंताच्या. ज्यांना त्या भगवंताचं, ज्यांनी ओळखलं आहे भगवंत चराचरातील, अशा सत्पुरुषांच्या सहवासामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्याच वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने काय कळतो, तर चराचरातील ह्या आत्मारामाचं दर्शन आपल्याला होतं. कारण संतांनीच तो जाणला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. काय सांगितलं आहे की दुसरी कोणतीही सोय नाही आहे या अंतरात्म्याचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी. सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीही आपल्याला ते दाखवू शकत नाही. फक्त त्याच्यामध्ये अनुसंधान आपण सद्गुरू सांगतात की कसं साधायचं. देव आहे हृदयात, नको जाणे रावळात. आम्ही साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. तेच ताई सांगत होतं तुकोबारायांच्या भाषेमध्ये. तुकोबारांनी हेच सांगितलं आहे, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे. संत संघाला का आलं पाहिजे, तर हा आमचा सगळ्यांचा स्वानुभव आहे की देव शोधायचा असेल, देव समजून घ्यायचा असेल तर करू नका तुम्ही काही, राहावे संतांच्या पायी. बाकी काही करण्याची गरज नाही, पण ते संत चरणाचा ध्यास लागला पाहिजे. ओढू ताणून आणून काही उपयोगाचं नाही. त्या संत संघाला ताई जातात, मग आपण नाही गेलं तर लोक काय म्हणणार, यांना अध्यात्म काही कळत नाही वगैरे, म्हणून येण्यात काय अर्थ नाही. येणार असू तर हृदयापासून आलं पाहिजे. ओढ अध्यात्माची लागणार असेल तर हृदयापासून लागली पाहिजे. आम्ही सांगितलं आहे, नरजन्म आल्यावर उतरा देहाचा भार. या नरजन्मामध्ये आल्यानंतर हा देहाला भार झालेला आहे. पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरशयन. हा भार उतरण्यासाठी एकमेव असं एकच शरीर आहे, तो म्हणजे नरदेह.
84 लक्ष योनीमध्ये देह मिळतच असतो, परंतु हा नरदेह म्हणजे मानव देह प्राप्त झाल्याशिवाय हा जो 84 लक्ष योनीचं जे ऋण आहे ना आपल्यावर, तो भार म्हणजे ते कर्ज, तो बोजा फक्त एकच देह उतरू शकतो, तो म्हणजे मनुष्य देह. म्हणून आम्ही त्या अभंगामध्ये जाणूनबुजून म्हटलेलं आहे, नर जन्म आल्यावर उतरा देहाचा भार, नर जन्म आल्यावर उतरा देहाचा भार, करू नका तुम्ही काही रावे संतांच्या उपायी. काय म्हटलं आम्ही की नरजन्म आल्यावर उतरा देहाचा भार, करू नका तुम्ही काही करायची गरज नाही आहे, फक्त संत चरणाचे रज व्हा, संत चरणाचे भोगते व्हा, संत चरणाचे दास व्हा, तर त्याचा उपयोग होईल. एकदा आपण संत चरणाचे भोगते झालो, दास झालो, मग गरज नाही भासत. नवस, उपवास तापवास, व्रत वैकल्य, उग्र अनुष्ठानं याची आवश्यकताच भासत नाही. कारण एकदा मीठ पाण्यामध्ये पडलं की मीठ आणि पाणी एक होऊन जातं. तसा हा प्रकार आहे. एकदा का संताची आपल्याला ओढ लागली, एकदा का आपण गुरुमय झालो की गुरुचे सगळे गुण आपल्यामध्ये हळूहळू उतरायला लागतात. पण त्यासाठी इथून झालं पाहिजे. गुरु म्हणजे शरीर नाही आहे, ती शरीर ते शक्ती जी आहे व्यक्त होण्यासाठी देह आहे. म्हणून त्या देहांची नावं आहेत. म्हणून बघा गुरु सगळे बरेच गुरु आहेत, मग त्यांना आपण नावं घेऊन बोलवतो. हे कोण? नरेंद्राचार्य महाराज. हे कोण? अमुक महाराज. ते कोण? तमुक महाराज. पण सगळ्यांमध्ये शक्ती एकच आहे. जी तुकोबारांमध्ये होती तीच माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे तीच नामदेवांमध्ये आहे, तीच एकनाथांमध्ये आहे, तीच साईबाबांमध्ये आहे, तीच गजानन महाराजांमध्ये आहे, तीच काडसिद्धांमध्ये आहे. फक्त ही शक्ती व्यक्त होण्यासाठी जे पात्र स्वीकारलं गेलं की ज्या पात्रामधून ती शक्ती व्यक्त झाली, पात्र म्हणजे भांडं, ते भांड्यारूपी शरीर जे आहे ते शरीराचं नाव आहे ते गजानन महाराज. त्या शरीराचं नाव आहे काडसिद्ध, त्या शरीराचं नाव आहे नरेंद्र. त्या भांड्याकडे नाही आपण बघायचं, त्यातल्या आतल्या शक्तीकडे बघायचं असतं. म्हणून इथं आल्यानंतर आत्मा परमात्मा भेट होते आणि हे स्थूल देह गळून पडतात. इथे आपण आता संत संघाला तुम्ही बसलेले आहात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही असं बसताना विचार करून बसलात का मी बाई आहे म्हणून, किंवा मी पुरुष आहे म्हणून? मला तरी वाटतं की संत संघाला बसणाऱ्या एकाही माणसानं असा विचार करून बसता कामा नये. सगळ्यांनी स्वतःला विसरलं पाहिजे. आणि एक मी मुमुक्षू आहे, त्या मुमुक्षूला देह नाही, मी आत्मा आहे, या अनुषंगानं आपण बसलं पाहिजे. मला वाटतं आपल्याला आतापर्यंत आठवणच नव्हतं अरे मी स्त्री आहे, मी पुरुष आहे म्हणून. आपण सगळेजण आपल्या भावविश्वामध्ये या संत संघाच्या गेलो होतो आणि स्वतःला विसरलो होतो की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. अध्यात्मामध्ये असंच जगायचं असतं. आम्ही लोक असंच जगत असतो, म्हणून आम्हाला संसार कधीच अडचणीचा ठरत नाही, कधी आड येत नाही. मी एक आत्मा आहे. अशा दृष्टीनं ज्या वेळेला आपण जगत असतो त्यावेळेला आपल्याला परमार्थाच्या शेवटच्या टोकाला जायला काहीच कठीण नसतं. आपलं ते ज्ञानचक्षू आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोचवतात. असं म्हणतात ना, जे दिसते कवी, जे कवीला दिसतं ते जगात कुणालाच दिसत नाही. कवी हा माणूसच असतो ना, परंतु त्याचं जे मन आहे ते इतकं विशाल असतं, इतकं व्यापक असतं की त्याला परग्रहावरचं पण दिसत असतं आणि त्याचं तो वर्णन करतो. तसा हा प्रकार आहे की अध्यात्मामध्ये मोक्ष मिळवायचा असेल तर संकुचित विचारातून बाहेर आलं पाहिजे. माझा हा संकुचित विचार आहे आणि विश्वाची माझे घर हा व्यापक विचार घेऊन आपल्याला जगायचं आहे. याच्यासाठी रामदास स्वामी
सगळी 5 तत्व 3 गुण, यापूर्वी 3 गुण सांगितले रामदास स्वामीजींनी आणि आता सांगितली 5 तत्व आणि 3 गुण 5 तत्व याच्यामध्येच हा महाविष्णू आहे, त्यालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. हा ईश्वर कुठेही नाही आहे. तर मगाशी या ताईंनी सांगितल्याप्रमाणे तो आपल्यामध्येच आहे. पेंद्याला कळलं की तो इथेच आहे, मी इकडे तिकडे शोधायची गरज काय, तो इथेच आहे, माझ्याजवळच आहे आणि तो प्रकट झाला. तसं मला ते कळलं म्हणून मी सांगितलं मी देव आहे. ऐकणाऱ्यांना कदाचित ते घमेंडीचं वाटेल, पण खरी परिस्थिती आहे की मी देव आहे याचं यथार्थ ज्ञान माझ्या गुरुकृपेने मला झालं. ते ज्ञान तुम्हाला व्हावं, तो तुमच्यामध्ये स्वानुभव, तो तुमच्यामध्ये अभिमान, तो तुमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा म्हणून मी वारंवार ललकारतो आणि सांगतो तो देव मीच आहे. म्हणजे तुम्हाला स्फूर्ती येईल आणि तुम्हालाही वाटेल जर आमच्या माऊलीमध्ये माऊली जर देव असतील तर आम्ही का असणार नाही. आई जर ब्राह्मण आहे, मुलगा ब्राह्मणच होणार ना. आई मराठा आहे, आपण पण मराठा होणार. हे उदाहरण एवढ्यासाठी, हे इथं लागू होत नाही उदाहरण, परंतु मला पटकन समजलं पाहिजे कारण आपल्याकडचा वेळ संपलेला आहे. त्यामुळे ते पटकन समजण्यासाठी उदाहरण दिलं आहे. काही अशा गोष्टी असतात की बोलून समजत नाही, ॲक्शन केली की पटकन कळतात. तसे वेळेची बचत करण्यासाठी हे उदाहरण दिलं आहे की तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही प्रत्यक्ष देव आहात. ज्याला शोधताय ना तर तुम्हीच आहात. पण हे कधी कळेल? संकुचित विचाराच्या पलीकडे जगणार त्यावेळी. हे संकुचित विचार काय येतात ते रामदास स्वामींना संक्षिप्त भाषेमध्ये सांगायचं झालं रामदास स्वामींच्या, तर मी सांगेन की 5 तत्व आणि 3 गुण आपल्याला संकुचित विचाराला जगायला शिकवतात. म्हणून हे संकुचित विचार आपल्यातले निघाले पाहिजेत, याच्यासाठी हा समास आहे. आता पाहूया पुढच्या आठवड्यामध्ये समर्थ रामदास स्वामी काय सांगतात आपल्याला. उत्कंठा तर लागली पाहिजे म्हणून आपण इथे आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.